तर अभ्यास करायला घेतलेला आहे याचा कम्प्युटर क्लास मधला मॅडमने अभ्यास दिलेला होता तो करायला घेतलेला आहे. नाही केला तर परत मग ते मॅडम बडबड करतील, त्याच्यापेक्षा अभ्यास करून घेऊ. आज सुट्टी पण आहे क्लासला, त्याच्यामुळं मग आज वेळ पण भेटलेला आहे तर अभ्यास करून घेऊ. शाळेत असताना एवढा कधी अभ्यास केला नव्हता. अभ्यास करता करता मम्मीने कामाला लावून दिलं. वीसचा फरसान द्या. काय नको 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 नको. लसूण चिवडा देऊ का? नाही नाही, आपलं फरसान द्या साधं. हॅलो, काकाच रिचार्ज टाकायचं. कसलं? जिओचं आहे वाटतं. जिओचं आहे. द्या लवकर. थांब बाबा, घेऊन येते आता मी काही सगळी कर होय मला. काय काय घेऊन ये रे. थोडं टाका ना अजून. उचल नाही टाकायची, फरसान टाकायचं. अभ्यास करता करता मम्मी दिलं कामाला लावून चाललोय आता दुकानात. काडकी दिली फक्त एक ग्रॅम पण वाढलं नाही त्याच्यामध्ये. 70 38 नको नको, काय गरज नाही. 35 91 तर आज मस्तपैकी मम्मीने झणझणीत उसळ केलेली आहे. त्यासोबत कांदा, फरसाण मस्तपैकी मिक्स केलेला, काकडी, त्यासोबत तोंडी लावायला भरीत आणि सोबत भाकर. बघू शकता आता आपलं जेवण पूर्ण संपलेलं आहे. पण ताटामध्ये हात धुवायचे नाही, कारण ताटामध्ये जे अन्न आपण खातो त्याच ताटामध्ये हात धुतले जात नाही. त्याच्यामुळं आपण बेसिनमध्ये जाऊन हात धुवून घेऊ. बघू शकता वर किती पाऊस चालू आहे. तुम्ही
पाणी येते. मावशी फुलं द्या जायचे. ड्रायव्हर असल्यामुळे दुकानात गर्दी आहे. आपण बोलून घेतलं दुकानात. मिक्स द्या. नवरात्र चालू आहे त्याच्यामुळे उद्याच्या हारसाठी फुलं घ्यायला चाललो आहे मी. मला दांड्या दिसल्या त्याच्यामुळे म्हणलं चला बघू काय दांड्या वगैरे काय. फुलं घेऊन घरी चाललोय आता रस्त्याने. आज वेळ भेटला मंदिरात सप्ताह चालू आहे. बघू आजचा सप्ताह कसा. आपल्याकडे एक अर्धा पाऊण तास आहे. एक तास आणि 1 तासाच्या आतली सेवा आपल्याला समाप्त करायची. आपल्याला एकदम शॉर्ट बट स्पीड असं म्हणतात महाराज. पोतभर मुरमुरे खाण्यापेक्षा 50 ग्राम केळा कधी. म्हणून माझी तुम्हाला विनंती, आपली स्वल्प वेळात आपल्याला ही सेवा समाप्त करायची. तुम्ही फक्त सर्वांगाचे काम करा एवढी एक विनंती, बाकी काही नाही. काय होतं महाराज, आम्ही आळंदीला शिकायला होतो. बघा जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगाची सुरुवात एवढी संसारी अशा प्रकारे केली. आपण या संसारामध्ये कशा पद्धतीने येतो, आपल्या संसाराकडे त्या मृत्यू लोकांकडे कशी वाटत असते. हे बघा, जसं जसं आपलं पुण्य वाढतं तसं तसं पुण्य आणि पापाचा समन्वय सारखा झाला की आपण या मृत्यू लोकांमध्ये येतो. आपल्याला या मृत्यू लोकांमध्ये येण्याच्या अगोदर, संसारामध्ये येण्याच्या अगोदर ज्या काही 84 लक्ष योनी सांगितल्या त्या योनीतून आपल्याला वाटचाल करावी लागते. एक एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारामध्ये लागे. अशा एका योनीतून प्रवास करत 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 आल्यानंतर आपण काय करतो, या संसारामध्ये आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर आपण जर या मनुष्य देहाची दुर्लभता बघितली तर सर्व संतांनी याची दुर्लभता सांगितली गेली, शास्त्राने दुर्लभता सांगितली गेली आणि वाङ्मयाने याची दुर्लभता सांगितली गेली. शास्त्रकार सांगतात आपल्याला एकदा मिळालेला नरदेह हा पुन्हा मिळत नाही. रवला गेला तो सुद्धा आपल्या शक्तीच्या जोरावरती, हिमतीच्या जोरावरती मिळवतो. नव्हे तर आपली बायको निघून गेली सुद्धा आपल्याला मिळवता येऊ शकते. पण आपला मिळालेला नरदेह एकदा गेला तो पुन्हा मिळत नाही. शास्त्रकार सांगतात पुनर्मित्रम पुनर्मित्र पुनर्भार्या मही एकच सर्व पुनर्लभ्य न शरीरम न पुनः. एकदा मिळालेलं मनुष्य शरीर हे पुन्हा मिळू शकत नाही. नाथ महाराज सुद्धा सांगतात की कलियुगा दुर्लभ आहे. आपल्याला इथे मनुष्य शरीर मिळालं ना, ज्याला मिळालं त्याला कळालं नाही, मिळालं आपल्याला. ज्ञानोबा सुद्धा सांगतात